पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अध्यक्षीय लेखातून मोठा गौप्यस्फोट केला आहे। साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय आधीच ठरला होता, मात्र त्यांच्या निधनामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले। दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे। ते पुढे म्हणाले की पक्ष पुन्हा एकसंघ आणि मजबूत करण्यासाठी सर्वांनी मन मोठे करून प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे। मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राज्याच्या राजकारणात प्रभावी स्थान मिळवून देणं ही काळाची गरज आहे। गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या। जरी शरद पवार यांनी सार्वजनिक व्यासपीठावर विलिनीकरणाच्या चर्चेपासून काहीसे अंतर ठेवले असले तरी पडद्यामागे संवाद सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत होते। आता शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।